शेतकऱ्यांकरिता सत्तेतल्या राज्यकर्त्यांनी दाखवलेल्या कैवारांचाच सध्या कडेलोट सुरू आहे। निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांपासून पळ काढण्याचे शासनाचे धोरण आहे। त्याकरिता निधीचे अपुरेपण हे एक कारण दाखवले जाते। पण आता तर शासनाच्या वतीने सुरू केलेल्या योजनांतून शेतकऱ्यांना कसे वगळले जाईल, लाभार्थ्यांची संख्या कशी कमी केली जाईल, शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार नाही अशी काळजी घेतल्या जात आहे। पहिल्यांदा 1 रुपयातील पीक विमा योजना बंद केली गेली। त्यानंतर आणलेल्या पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसह मदत करणारे घटक वगळले गेले। लुळी पांगळी पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या माथी मारली गेली। त्यानंतर कर्जमाफी योजनेला विलंबाचे ग्रहण लावले गेले। शेतकऱ्यांचे आंदोलन उभेच राहणार नाही अशी शासनाने पावले टाकली। राम मनोहर लोहिया म्हणायचे, जेव्हा सडके सुनसान होतात तेव्हा संसद बेफाम होत सुसाट होते। ते आंदोलनासंदर्भात होते। शांततेने केलेले आंदोलन हे जनतेचे व्यथा मांडण्याचे व्यासपीठ असते, पण याची राज्यकर्त्यांना भूल पडते। अगदी अलीकडे राज्यातील पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या विविध निकषांचा पाश लावून कमी करण्याचे कारस्थान रचले गेले। यात लाखो शेतकरी पीएम किसान तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचं दिसतंय। पण शेतकऱ्यांबाबतच दाखवलेल्या कैवारांचा वारंवार कडेलोट का होतो याचे कारण उघड गुपित आहे। कितीही संकटांचे डोंगर उभे राहिले तरी शेतकरी शेतीच्या मातीचे नाते तोडत नाही। बँकांनी कर्ज नाकारले तरी तो शेतीत पेरणी करतोच। याची पुरती जाण राज्यकर्त्यांना आली आहे। त्यामुळेच ते निवडणूक काळातच नव्हे तर त्यांच्या गळा काढू भाषणातून शेतकऱ्यांबाबत कैवार दाखवायला कमी करत नाही। नंतर कैवारांच्या कडेलोटाचे पर्व सुरू करायलाही कमी करत नाही। याकरिता पाहिजे तर दडपशाही करतात। लोकशाही की दडपशाही याची त्यांना फारशी तमा नसते। सारे बेफाम असते। जेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखी गंभीर बाब सहजतेने घेतली जाते त्यावेळी विपरीत काळाची चाहूल सुरू होते। शेतकरी सजग नाही असे नाही, तो निमूटपणे हे सारे पाहतो। म्हणजे त्याने कैवारांच्या कडेलोटाला मुभा दिली असेही नाही। तो क्षणात संघटित होईल, तेथे नवा सूर्योदय होईल याची जाण सगळ्यांनीच राखली पाहिजे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।